बापूसाहेब पठारे या ठिकाणी विरोधकाच्या प्रस्तावावर बोलत असताना मला या ठिकाणी सांगावंसं वाटते की आपण या राज्यामध्ये ते सांगतोय की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक उपक्रम उभे राहत आहेत, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माझ्या मतदारसंघामधून या ठिकाणी रिंग रोडचे 2 कामं गेले 10 वर्षापासून होत नाही। एक आंतर रिंग रोड आहे, दुसरा बाह्य रिंग रोड आहे। या राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री कैलासवासी अजितदादांच्या निधनानंतर या रिंग रोडचं काय होणार हा प्रश्न आमच्या सरकारच्या समोर पडलेला आहे। कारण त्या रिंग रोडचं काम पूर्ण होत नाही, ते रिंग रोड होत नाहीये। या देशाचे लोकप्रिय मंत्री या राज्याचे गडकरी साहेब आहेत, लोकप्रिय मंत्री या राज्याचे गडकरी साहेब आहेत आणि त्यांच्याकडे रस्ते बांधणीचं काम ते या देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने करतायत। त्यांचा नावलौकिक या देशामध्ये आहे आणि त्यांनी पुण्यामध्ये आम्ही मागणी केली आणि पुणे ते रांजणगाव हा उन्नती मार्ग करण्याचं ठरवलं। त्यामध्ये 2 मजली पूल बांधण्याचं आणि त्यावर वरती पुलावरून वाहनांच्या वरनं मेट्रो अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं। परंतु पुणे महानगरपालिकेमधून हा मार्ग सुरू होत असताना ज्या रस्त्यावर आज वाहनं 2-2, 4-4 तास रखडतायत, त्याला पर्यायी मार्ग म्हणून पुणे महानगरपालिकेने केले पाहिजे आणि PMRDने केले पाहिजे, परंतु हे काम होत नाही आणि म्हणून नागरिक मात्र फार त्रस्त आहेत। शासनानं या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे। कारण दुसरा एक मार्ग पुण्यामधून भैरबा नाला ते यवत सोलापूर रोडवर हा दुसरा उन्नती मार्ग होतोय आणि त्याही मार्गावर अशीच परिस्थिती आहे आणि म्हणून हे उन्नती मार्ग होतील, परंतु त्याचंही अद्याप काम सुरू झालेलं नाहीये। आमच्या मतदारसंघ हा शहरालगत आहे, परंतु निरगुडी, वडगाव, शिंदे ही गावं आहेत, त्याला जोडणारे रस्ते गेले 10 वर्षापासून रखडलेले आहेत। त्याचप्रमाणे लोहगाव ते निरगुडी आळंदीला जोडणारा रस्ता पूल बांधून 12 वर्ष होऊन गेलेत, परंतु त्याला जोडणारा रस्ता होत नाही। शासन काय करतंय आणि PWD सार्वजनिक बांधकाम खातं काय करतंय म्हणून अशी परिस्थिती आहे। दुसरा मार्ग आहे की खराडी, मांजरी, खुर्द, कोलवडी हा जिल्हा मार्ग आहे, तोही 30 मीटरचा रस्ता आहे। त्यासाठी 5 वर्षापूर्वी 40 कोटी रुपये जागा घेण्यासाठी शासनाने दिलेले होते, परंतु कुठेही जागा अद्यापपर्यंत ताब्यात घेतलेली नाही। लँड ॲक्विजिशनचं काम होत नाही, सरकार त्याकडे लक्ष देत नाही, प्रशासन लक्ष देत नाही। अध्यक्ष महोदय, या अशा पद्धतीच्या कामांचं होणार काय? भविष्यामध्ये उन्नती मार्ग होणार का? रिंग रोड होणार का? गाव रस्ते जोडले जाणार का? आज वारजे खराडी हा एक पुण्यातला मार्ग आहे, तो सुद्धा 14 वर्ष झालेत सुरू होऊन अद्यापर्यंत पूर्ण होत नाही। मी आमदार झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पाठीशी लागून त्या ठिकाणी लँड ॲक्विजिशनचं काही काम पूर्णत्वाला आणलेलं आहे, पण महानगरपालिकाही त्याकडे लक्ष देत नाही आणि शासनही त्यांना काही बोलत नाही। अशा पद्धतीची परिस्थिती आज आहे। खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर शेतीमालाला हमी भाव नाहीये। शेतीमालाला हमी भाव नसल्यामुळं या ठिकाणी अनेक शेतकरी आपला माल त्या ठिकाणी पिकवतायत। मग त्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, धान असेल, कडधान्य असतील, कांदा असेल, अशी अनेक पिकं आहेत की त्याला जर हमी भाव मिळाला तर शेतकरी उभा राहील। आज शेतकऱ्याचं कंबारड मोडलेलं आहे। कांद्यासारख्या पिकाला मोठा खर्च येतो
आणि त्या ठिकाणी त्याला हमी भाव मिळत नाही. शेतकरी हवालदिल आहे आणि म्हणून सरकार चांगल्या पद्धतीचं काम करत असताना दाखवतंय, परंतु शेतकरी मात्र या ठिकाणी आज मेटाकुटीला आलेला आहे. या ठिकाणी व्यापारी पैसे कमवतोय, परंतु शेतकरी उपाशी राहतोय. अशा पद्धतीची आज समाजामध्ये गती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. गेले 10-20 वर्ष जर आपण पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर अनेक शिक्षक आज अनुदाना वाचून ते हवालदिल आहेत की त्यांना अनुदान मिळत नाही. कित्येक वर्ष काम करायचं, काही रिटायरमेंटला आलेत तरी सुद्धा काहींना अनुदान नाही. म्हणून शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. आज जर शिक्षकांच्या बाबतीतली जी परिस्थिती आहे ती इतर कर्मचाऱ्यांची आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी परमनंट केलं जात नाही. काही शिपाई असतील, काही प्रयोगशाळेमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, असे अनेक कर्मचारी आहेत की त्यांना सरकार त्यांच्याकडं लक्ष देत नाही. आणि म्हणून आज परिस्थिती भयानक झालेली आपल्याला पाहायला मिळते. आज राज्यामध्ये आपण म्हणतोय की पांधन रस्ते आम्ही करतोय, परंतु पांधन रस्ते सुद्धा काही ठराविक मतदारसंघामध्ये होत आहेत. सर्व आमदार निवडून आलेले आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये आमदार निवडून येत असताना सत्ताधारी पक्षही त्या ठिकाणी उभा असतो, विरोधकही त्या ठिकाणी उभे असतात. निधी देताना सुद्धा कुठंतरी सत्ताधाऱ्यांना आपण निधी देतो, परंतु विरोधकांना निधी देत नाही. परंतु विरोधकांना निधी देत नाही त्यावेळेस 40% का होईना लोक आज सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे असतात. त्यांचे काय हाल होतात. त्या मतदारसंघामध्ये विरोधी आमदार निवडून दिला म्हणून आपण त्याला निधी देत नाही, परंतु सत्ताधारी सुद्धा माणसाला जो उमेदवार दिलेला असतो त्याला सुद्धा लोक मतदान करतात. मग त्या लोकांचं काय, त्यांनी चूक केली का? त्या मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा कदाचित 80,000 मतं दिली असतील. विरोधक निवडून आल्याला 90,000 मतं घेऊन निवडून आला असेल, कदाचित तो 1,00,000 मतं घेऊन निवडून आला असेल, परंतु 80,000 लोकांचा आपण विचार करणार आहेत का नाही, हे सुद्धा सरकारने आज पाहण्याची गरज आहे. या ठिकाणी विरोधक ज्यावेळेस प्रस्ताव मांडतात आणि सांगतायत की आम्हाला आपण निधी द्या, त्यावेळेस सत्ताधारी मंत्री महोदय या विरोधकांच्याकडे लक्ष देत नाही. असं चित्र या सभागृहामध्ये पाहायला मिळतं. अनेक आमदार आहेत, आम्ही पाहतो की त्यांची आज परिस्थिती पाहिलं तर नागरिक त्यांना रोज बोलतायत, साहेब हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, आमच्या गावाचा रस्ता झाला पाहिजे, तमक्या गावाचा रस्ता झाला पाहिजे. परंतु जर त्यांना पैसेच मिळाले नाही, त्यांना निधीच मिळाला नाही, तर कशा पद्धतीनं ते काम करणार. आपण जर सार्वजनिक बांधकामच्या बाबतीत पाहिलं तर त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकामला सुद्धा पैसे येतात, परंतु मुख्य रस्ते सुद्धा आज गावांचे जोडले गेलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण भाषणामध्ये बोलतो, सत्ताधारी आमचे आमदार बोलतात की हे रस्ते झाले, ते पूल झाले, ते शेतीमालाला हा बाजारभाव मिळाला, हे असं झालं तसं झालं, खूप बोलतात. त्यांचंही बरोबर आहे, त्यांची कामं होतात, ते बोलत असतात, त्यांचं काही चुकत नाही. परंतु चुकतं कुणाचं, तर विरोधी जे आमदार निवडून येतात त्यांचं चुकतं. ते कितीही बोलले, काही बोलले तरी सरकार ऐकून घेतं, परंतु त्यांना निधी देण्याचं काम मात्र सरकार करत नाही. मग सरकार का करत नाही? मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही मतदारसंघामध्ये 40% का होईना लोक मतदान आपल्याही उमेदवाराला केलेलं असतं. आणि म्हणून त्यांची 10-20%, 25% तरी कामं करा, त्यांचं काम करा, तेही या आमदारांना मान्य पडेल. आपला पडलेला आमदार असेल त्याला निधी देण्याचा कदाचित काही आपण प्रयोग करा, त्यांना निधी दिला तरी हा आमदारांचं काम झाल्यासारखं होईल. परंतु आपण काहीच जर करणार नसेल तर जनता सुद्धा या ठिकाणी आपल्याकडं आशेने पाहते. आणि म्हणून सरकारने सुद्धा अशा गोष्टीकडं लक्ष देण्याची गरज आहे. आज आमच्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर दररोज लोकांची घरं पाडली जातात, गोरगरिबांची घरं पाडली जातात. आम्ही शहरामध्ये निवडून आलो आणि ग्रामीणचा थोडा भाग आमच्यामध्ये आहे, परंतु ग्रामीणची मी आता दशा तुम्हाला सांगितली. परंतु शहरीकरणाच्या बाबतीत जर सांगितलं
तर अनेक दलित वस्त्या आहेत, अनेक झोपडपट्ट्या आहेत, त्यामध्ये काम करताना सुद्धा दलित वस्त्यांना आम्हाला पैसे दिले जात नाही। शासनाचा नियम आहे की दलित वस्त्यांना जे पैसे दिलेले असतात ते समान वाटप झालं पाहिजे, परंतु आमच्या सारख्या विरोधकामध्ये निवडून आलेल्या आमदारांना दलित वस्त्यामध्ये सुद्धा काम करताना पैसे मिळत नाही। त्यावेळेस मोठा खेद वाटतो की त्या दलित माणसांनी काय केलं, आमच्या गोरगरीब जनतेने काय केलेलं आहे की त्यांना पैसे सरकारकडून मिळत नाही। या ठिकाणी जर पाहिलं तर त्या गरिबांची घरं पाडली जातात, त्याकडे सरकार लक्ष देत नाही। आयुक्त आदेश देतात परंतु त्या ठिकाणी डीपी प्लॅन मान्य करत नाही। आज 10 वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये शासनानं गावं घेतली, पण गावं घेतली आणि त्या ठिकाणी डीपी प्लॅन मान्य करत नाही, त्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करत नाही। आणि मग आराखडा जर तुम्ही करणार नसेल, त्यांना मोजणी करून देणार नसेल आणि त्यांना म्हणणार की अधिकृत तुम्ही घरं बांधली पाहिजे, हा कुठला न्याय आहे? आणि म्हणून अशा नागरिकांना आपण न्याय देणार का नाही? अशा नागरिकांची घरं तुम्ही पाडतच राहणार का? त्यांना तुम्ही त्यांच्या घर जमीनदोस्त करणार का? हा मोठा अन्याय आज सरकारच्या माध्यमातून शहरी मतदारसंघामध्ये झालेला आम्हाला पाहायला मिळतोय आणि मोठा असंतोष आमच्या सारख्याच्या मतदारसंघामध्ये आहे। गरिबांची घरं पाडतायत, शेतकरी होते त्या ठिकाणी जमिनीचा आता शेती राहिली नाही, तर आता प्लॉटिंग झालं, घरं बांधता येत नाही, रोजगार नाही, अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत। कारण आज शहरामध्ये उद्योगधंदे सुद्धा पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये राहिले नाही। IT पार्क उभे राहिले तर त्यांना रस्ते आपण चांगल्या पद्धतीचे देत नाही। आपण म्हणतो की कंपन्या बाहेर जात आहेत, कंपन्या कशा थांबतील आपण जर त्यांचं नियोजन करणार नसेल। आज आपण पाहिलं की 2 दिवस ऐकतो की या ठिकाणी सरकार करार करते, अनेक देशामध्ये जाऊन करार करते, अनेक कंपन्यांचे करार करते, परंतु त्यांना तशा पद्धतीचं वातावरण आपण या राज्यामध्ये निर्माण करून देणार आहोत का नाही? आणि म्हणून या सर्व करण्याची आज गरज असताना आज पाण्याच्या बाबतीत पाहिलं तर पाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने आमच्या नागरिकांना मिळत नाही। आज धरणं भरलेले आहेत पण प्यायला पाणी मिळत नाही। आज पाणी मिळतंय परंतु पाईपलाईन झालेल्या नाहीयेत, टाक्या बांधल्या गेलेल्या नाहीयेत, तर याकडे सरकार लक्ष देणार का? हा सुद्धा प्रश्न आज निर्माण झालेला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं किंवा शेजारच्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर लोक आशेवर आहेत की आम्हाला उद्या पाणी येईल, आम्हाला परवा पाणी येईल, आम्हाला पुढच्या वर्षी पाणी येईल, आम्हाला पुढच्या वर्षी। जर 10 वर्ष लोकांना पाणी मिळत नसेल आणि मूलभूत सुविधा मिळत नसेल तर नागरिकांनी कसं आपलं जीवन जगायचं? आज आरोग्याच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर 14 वर्षापूर्वी एक 100 बेडचं हॉस्पिटल माझ्या मतदारसंघामध्ये 9-14 मध्ये मी आमदार असताना मंजूर केलं। आजही त्याचं काम पूर्ण होत नाही। सरकारकडे आम्ही सातत्यानं मागणी करतोय की हे काम पूर्ण झालं पाहिजे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढली। आज माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 10 लाख लोक राहत आहेत, त्या ठिकाणी हॉस्पिटल नाही। ससून सारखं हॉस्पिटल आहे, 5 जिल्ह्यातून राज्यातून त्या ठिकाणी लोक येत आहेत आणि मग त्या ठिकाणी सुविधा पूर्ण मिळत नाही। उपरुग्णालय शहराच्या जवळ काढलेलं आहे परंतु त्या ठिकाणी ते अजूनपर्यंत सुरू होऊ शकलं नाही। आम्ही या ठिकाणी मंत्री महोदयांना सांगतो मीटिंग घ्या, त्यांना काहीतरी सुविधा द्या, परंतु तेही काम होत नाही। या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये मेंटल हॉस्पिटल आहे, मेंटल हॉस्पिटलची ती परिस्थिती आहे। मेंटल झालेले लोक त्या ठिकाणी आणले जातात, जिल्ह्यातून राज्यातून मेंटल झालेले लोक त्या ठिकाणी आणून सोडतात, त्यांची व्यवस्था व्यवस्थित होत नाही। आणि मग मेंटल झालेल्या लोकांना जर आपण पाहू शकलो नाही तर सरकार करतंय काय? अशा पद्धतीची परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। आणि मग मेंटल झालेली लोक ओरडत राहतात की सरकार करतंय काय, आमच्याकडे लक्ष देत नाही, आम्हाला आंघोळी घातले जात नाही, आम्हाला पाणी मिळत नाही। आणि म्हणून अशा पद्धतीची परिस्थिती आज राज्यामध्ये आहे। आणि म्हणून राज्य सरकार अशा पद्धतीच्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही का? आरोग्याकडे पाहणार नाही का? सार्वजनिक रस्ते तयार करणार नाही का? आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की त्यावर आम्ही कितीही बोललो तर कमी पडणार आहे। परंतु माझी सरकारला विनंती आहे की ज्या ज्या मतदारसंघामध्ये आपण लक्ष देणार नाही त्या मतदारसंघातल्या जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी वेगळ्या पद्धतीने राहील, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं अभिनंदन।